गुड मॉर्निंग, नमस्कार. आज 14 नोव्हेंबर संपूर्ण भारतामध्ये बालदिन म्हणून आपण साजरा करतो. लहानपणापासून आपण 14 नोव्हेंबर बालदिन शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी साजरा करत आलेलो आहोत. तर या बालदिनानिमित्त आपल्याकडे लहान मुलांसाठी कोणत्या योजना आहेत? चिल्ड्रन्स प्लॅन्स कोणते आहेत किंवा मुलांच्या शिक्षणासाठी कोणते प्लॅन आहेत ते बघूया. तुम्ही हे ॲप वापरता बरीच लोकं स्मार्ट ऑल इन वन. त्याच्यामध्ये प्लॅन प्रेझेंटेशनमध्ये आपण गेल्यानंतर हे चाइल्ड प्लॅन्स म्हणून वेगळं सेगमेंट आहे. तर याच्यामध्ये चाइल्ड मनी बॅक, जीवन तरुण, अमृत बाल ह्या योजना आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण लहान मुलांना जीवन लाभ, जीवन उमंग, जीवन लक्ष्य अशा वेगवेगळ्या योजना आपण सांगत असतो. तर त्यातली चाइल्ड मनी बॅक योजना काय आहे आपण बघूया. हा एक प्लॅन घेतला मी. तिथं त्या बाळाचं नाव मी ए टाकलं. अ, वय घेतलं त्याचं 2 वर्ष. मुदत 23 वर्ष येणार. विमा रक्कम मी ₹10,00,000 घेतली. आणि कॅल्क्युलेट करण्यापूर्वी पी-डब्ल्यू-बी म्हणजे प्रीमियम वेअर बेनिफिट, हप्ता माफीची सवलत. समजा त्या दुर्दैवानं एखाद्या बाळाच्या पालकाचा मृत्यू झाला, तर त्याचे हप्ते कोण भरणार? मग ते हप्ते त्या अ, पालकाच्या वतीनं एल-आय-सी भरते आणि पुढचे म्हणजेच पुढचे हप्ते माफ करते. तर त्याला म्हणायचं प्रीमियम वेअर बेनिफिट. तर तो आपण घेतला. त्यासाठी वडिलांचं, पालकांचं वय समजा मी उदाहरणार्थ 32 वर्ष घेतलं आणि कॅल्क्युलेट म्हटलं. तर ह्याच्यामध्ये 10,00,000ला बघा हप्ता आला 47,770 इयरली, हाल्फ इयरली 24,000 आणि मंथली 4,000. आता अलीकडच्या काळात मंथली 4,000 म्हणजे फार काही विशेष हप्ता नाही. डेली प्रीमियम आला बघा ₹130 फक्त. आणि याच्यात बाळाला पैसे कसे मिळतील मुलाला? तर तो 18 वयाचा झाल्यानंतर 20% रक्कम, विमा रकमेच्या 20% रक्कम म्हणजे ₹2,00,000. 20व्या वर्षी 20% 2,00,000, 22व्या वर्षी 20% 2,00,000 आणि 25व्या वर्षी मॅच्युरिटी मिळणार. ती कशी मिळणार? तर बोनसची रक्कम ₹10,58,000, फायनल ॲडिशनल बोनस ₹2,50,000 आणि राहिलेले हे 20% 20% जाऊन राहिलेले 40% असे एकूण ₹17,08,000 मिळतात. प्लॅन प्रेझेंटेशनमध्ये बघूया आपण. इथे हप्ता जातोय 23 वर्ष ₹47,000. बोनस दरवर्षी याच्यामध्ये ₹46,000 एल-आय-सी देणार आहे. ही जी बोनसची रक्कम आली ना ₹10,58,000 तर ही 46,000 दरवर्षी बोनस मिळणार. ती 46, 46, 46, 46,000 मिळून ती ₹10,58,000 आली. फायनल ॲडिशनल बोनस सुद्धा आपल्याकडे असतो. तो 15 वर्षानंतर लागू असतो. तर फायनल ॲडिशनल बोनस 2,00,000 समथिंग आहे. आता कव्हर बघा, मुलाचा कव्हर पहिले 2 वर्ष भरलेले हप्ते फक्त मिळतात आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर मुलाचा विमा चालू होतो. ₹11,38,000 विमा, 11,84,000 कारण ह्याच्यामध्ये दरवर्षी बोनसची रक्कम ॲड झाल्यामुळे विमा वाढत गेलेला आहे. आता आपल्याकडे बोनस जो आहे, तो काही फिक्स नाहीये ह्या प्लॅनमध्ये. मात्र साधारण ह्याच्या आसपासच मागच्या 10-15 वर्षामध्ये बोनस राहिलेला आहे. त्यामुळं ह्या बोनस रेटनं, चालू बोनस रेटनं प्लॅन सांगायला काय दाखवायला, प्रोजेक्शन दाखवायला काही हरकत नाही. रिटर्न्स बघा एल-आय-सीकडून 18व्या वर्षी 2,00,000 मिळणार, 20व्या वर्षी 2,00,000, 22व्या वर्षी 2,00,000 आणि 25व्या वर्षी 17,80,000. समजा मी हाच प्लॅन 5,00,000चा घेतला. मिनिमम विमा रक्कम 2,00,000 आहे. मी 5,00,000 घेतला आणि कॅल्क्युलेट केलं. तर ह्याच्यामध्ये प्रीमियम आला 24,671 आणि मंथली फक्त ₹2,100 प्रीमियम आला. तर ह्याच्यामध्ये मुलाला विमा रक्कम 5,00,000च्या 20% 1,00,000, 18व्या वर्षी 1,00,000, 20व्या वर्षी 1,00,000, 22ला 1,00,000 आणि 25ला ₹8,54,000 अशी रक्कम मिळणार. जर दुर्दैवाने पालकाचा मृत्यू झाला, तर सगळे हप्ते माफ होणार आणि ही मिळणारी रक्कम जी आहे 1,00,000, 1,00,000, 1,00,000 आणि 8,54,000 ही सुद्धा जशीच्या तशी मिळणार. आपल्याला एखाद्याला हा प्लॅन पाठवायचा असेल, तर वर सेंड म्हणून ऑप्शन आहे. तिथं क्लिक करा. शेअर पी-डी-एफ एक ऑप्शन आहे. तर शेअर पी-डी-एफ म्हटलं तर तुम्ही डायरेक्ट WhatsAppमध्ये पाठवू शकता. प्लॅन प्रेझेंटेशन करताना सुद्धा ओपन पी-डी-एफमध्ये जाऊन पी-डी-एफ ओपन करून प्लॅन दाखवला, तर तुम्हाला इकडे-तिकडे सरकवायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही हे झूम किती पण झूम करून पण त्या व्यक्तीला प्लॅन प्रेझेंट करू शकता. बघा 1,00,000, 1,00,000 आणि 8,54,000 असं दाखवू शकता. इथे पण आहे. आणि ह्याच्यातलं सगळ्यात सुंदर गोष्ट काय आहे, तर पालकाला अ, दुर्दैवाने काय झालं तरी हप्ते माफ होणार. त्यानंतर आपल्याकडे दुसरा प्लॅन आहे जीवन तरुण. तर जीवन तरुण 734 नंबर प्लॅन काय आहे बघूया. तर इथं पण मी बाळाचं नाव टाकलं, वय टाकलं 2 वर्ष. आता इथे मुदत 23 वर्ष आहे, मात्र हप्ते फक्त 18 वर्ष भरायचे आहेत. आता मनी बॅक ऑप्शन इथं 4 आहेत. नो मनी बॅक म्हणजे डायरेक्ट मॅच्युरिटी 5% मनी बॅक दर 20 वर्षानंतर 5 वर्ष. 10% मनी बॅक आणि 15% ह्याच्यातला मी 15% मनी बॅक ऑप्शन निवडला. ₹10,00,000 विमा रक्कम घेतली आणि मी हां, इथं आता पी-डब्ल्यू-बी इथं पण हप्ता माफीची सवलत घ्यायला पाहिजे. पालकाचं वय 32 वर्ष, वडिलांचं वय घेतलं आणि कॅल्क्युलेट म्हटलं. तर प्रीमियम बघा ₹52,000 प्रीमियम आला. प्रीमियम वाढला, मात्र प्रीमियम कमी वर्ष भरायचं. तिथे 23 वर्ष भरायचं होतं, इथे 18 वर्ष भरायचं. त्यामुळे प्रीमियम वाढतो थोडासा. ₹4,461 प्रीमियम आहे. 20व्या वर्षी मुलाच्या वयाच्या 20व्या वर्षी विमा रकमेच्या म्हणजे 10,00,000च्या 15% ₹1,50,000, 21व्या वर्षी 1,50,000, 22ला 1,50,000, 23ला 1,50,000, 24ला 1,50,000 आणि 25व्या वर्षी बोनस अधिक फायनल ॲडिशनल बोनस अधिक राहिलेले 25% 1,50,000 जाऊन 15-15% आणि 75% मिळाले आणि राहिलेले 25% अशी एकूण ₹15,58,000 रक्कम मिळते. आपण इकडे बघूया प्लॅन. 18 वर्षापर्यंत हप्ते भरले, त्यानंतर हप्ते भरायचे नाहीत. मुलाचा विमा
2 वर्षानंतर सुरू झाला 13,88,000, 14,00,000, 15,00,000 असा बोनस ॲड झाल्यामुळे वाढत गेला. आणि मॅच्युरिटी बघा मुलाच्या वयाच्या 20व्या वर्षी 1,50,000, 21ला 1,50,000, 22ला 1,50,000, 23ला 1,50,000, 24ला 1,50,000 आणि 25ला ₹15,58,000 असा ह्याच्यामध्ये मॅच्युरिटी मिळेल. 5,00,000चा विमा घेतला तर काय होतंय आपण बघूया. 5,00,000चा जर विमा घेतला तुम्ही आणि कॅल्क्युलेट म्हटला तर ₹26,000 इयरली मंथली फक्त ₹2300, 2295, ₹2300 प्रीमियम आला. आणि मुलाला वयाच्या 21, 22, 23, 24, 25, 75, 75, 75, 75, 75,000 आणि शेवटी ₹7,29,000 मिळतील. इकडे आपण प्लॅन बघूया. एक ₹26,000 वार्षिक 26,969 हप्ता आहे. बोनस आहे ₹23,000 सध्याचा चालू बोनस जो आहे त्याच्यानुसार ₹46 हजारी त्या हिशोबाने बोनस रेटचं कॅल्क्युलेशन आहे. तर 5,00,000ला तो ₹23,000 होतो. हजारी 46 पकडला तर. मुलाला मिळणारी रक्कम 18व्या वर्षी सॉरी 20व्या वर्षी 75,000, 21व्या वर्षी 75, 22व्या वर्षी 75, 23व्या वर्षी 75,000, 24व्या वर्षी 75,000 आणि 25व्या वर्षी ₹7,79,000 एवढी मॅच्युरिटी होते. तर असा हा एक सुंदर प्लॅन आहे आणि याच्या व्यतिरिक्त अमृत बाल ही एक योजना आहे. अमृत बाल ही शॉर्ट टर्म प्रीमियमची योजना आहे. बाळाचं वय टाकलं मी त्याच्यामध्ये उदाहरण धरूया आपण एक 1 वर्ष टाकलं आणि किंवा 2 वर्षच मगाच्यासारखं घेतो मी. लिमिटेड प्रीमियम योजना आहे. विमा रक्कम सव्वा पट आहे आणि 10 पट आहे. 10 पट घेतला तर मॅच्युरिटी टॅक्स फ्री मिळते म्हणून आपण 10 पट घेणार. टर्म ह्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत 16, 17, 18, 19, 20. आता बाळाचं वय मी किती घेतलंय 2 वर्ष. तर ह्याच्यामध्ये मुदत मी समजा 20 वर्ष पकडली. म्हणजे त्याच्या वयाच्या 22व्या वर्षी पैसे मिळणार असा प्लॅन घेतला. प्रीमियम पेइंग टर्म पण 3 आहे त्याच्यामध्ये 5, 6 आणि 7. समजा मी 7 घेतली. थोडासा प्रीमियम कमी येईल म्हणून आणि 10,00,000चा विमा घेतला. याला पी-डब्ल्यू-डी याला सुद्धा मी घेतला. पालकाचं वय 32 वर्ष घेतलं आणि कॅल्क्युलेट म्हटलं. तर याच्यामध्ये मुलाच्या आता ह्याच्यामध्ये बघा सम ॲश्युर्ड 10,00,000 आहे. गॅरंटीड बोनस आहे ह्याच्यामध्ये. ₹80 गॅरंटीड बोनस आहे म्हणजे हजारी 80 10,00,000 विमा रकमेला 80 गुणिले विमा रक्कम भागिले 100 म्हणून 80 गुणिले 1,000 आणि गुणिले 20 वर्ष अशी ₹16,00,000 बोनस गॅरंटीड होणार आणि गॅरंटीड मॅच्युरिटी ह्याच्यामध्ये आहे ₹26,00,000. तर हा सुद्धा सुंदर प्लॅन आहे. 7च वर्ष भरले पैसे 1,49,000, 1,49,000 आणि गॅरंटीड बोनस म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही लोकांना गॅरंटी देऊ शकता, की ₹26,00,000 लिहून येणार बॉन्डवर. तर अतिशय सुंदर योजना आहे. याच्यामध्ये सुद्धा मुलाचा कव्हर पॉलिसी घेतल्यापासून 2 वर्षांनी सुरू होतो बघा. नॉर्मल कव्हर 2 वर्षानंतर पहिले 2 वर्ष भरलेले हप्ते माघारी आणि नॉर्मल कव्हर 17,00,000 पुढे सुरू झालं. तर ह्याच्यामध्ये पालकाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर हप्ते भरणारच. तर हप्ते माफ होऊन मिळणारी रक्कम गॅरंटीड आहे. म्हणजे एक हप्ता भरला, किती मंथली समजा ₹12,000 हप्ता आहे मंथली. मंथली ₹12,000 भरला असेल तरी मुलाला ₹26,00,000 ची गॅरंटी त्याच्यामध्ये आहे. तर खूपच सुंदर योजना आहे आणि ही सुद्धा योजना ह्या सगळ्या योजना तुम्ही ग्राहकांपर्यंत किंवा त्या मुलांच्या पालकांपर्यंत पोहोचवायला पाहिजेत. आता उद्या मी जीवन लक्ष्य लहान मुलांसाठी कशी चांगली आहे, त्याचा व्हिडिओ बनवणार आहे. तर उद्या पण व्हिडिओ बघायला विसरू नका. सगळ्या मुलांपर्यंत ही योजना पोहोचवा. 100-1 मुलांना यावर्षी तुम्ही हा प्लॅन द्यायला पाहिजे. तुम्ही शतकवीर, द्विशतकवीर सुद्धा व्हायला पाहिजे. तर त्या दृष्टीनं चांगली योजना आहे. बेस्ट ऑफ लक. थँक यू.